काय एकाच्या तर मी म्हणजे माननीय महत्वाकांक्षी अजितदादांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देत असतानाच त्यांनी जे लिहिलंय भावी मुख्यमंत्री, ते त्यांचं स्वप्न आहे. ते कसं पूर्ण करणार माहीत नाही मला, पण त्या वाढदिवसाच्या काय दिवशी काय बोलू नये. ठीक आहे, त्यांना मी त्यांच्या चांगल्या निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. सर, शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार आहे असं अमित शहा म्हणतात. भ्रष्टाचाराचे सरगणा अमित शहानी स्वतः आरशात बघितलं आणि मागे कॅबिनेट उभं केलं महाराष्ट्राचं, तर त्यांना एक्झॅक्टली कळेल की सरगणा कोण आहे. 70,000 कोटीचं नाव घेताच पक्ष कसे फुटले, ईडीची नोटीस आल्यावरती पक्ष कसे फुटले, अमित शहानी एवढं कोणाला माहिती असेल. जे वास्तव आहे त्याच्यापासून पळायचं आणि आम्ही वास्तव सांगितलं की म्हणायचं हे खोटं नेरेटिव्ह तयार करतायत. 70,000 कोटी रुपयाचा आरोप कोणावर झाला, कोणी केला? नॅशनलिस्ट करप्ट पार्टी असं कोण म्हणालेलं? तेव्हा खुदी के गिरेबान में जे देखो सब सामने आ जाएगा. अपने दिल से तो पूछो. उद्धव ठाकरे दुसरी गोष्ट की शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण होऊ शकत नाही, हे आता अमित शहांना पण कळलं. म्हणजे एकेकाळी जे गोपीनाथ मुंडे करायचे की पहिलं शरद पवार, तसं अमित शहा आले की पहिलं शरद पवार, दुसरं काय नाहीच आहे महाराष्ट्रात. अहो, तुमच्या तो जो ह्याचा घोटाळा आहे, स्कॅम, इलेक्टोरल स्कॅम घोटाळा, जो भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा घोटाळा आहे. नंतर सेबीचा घोटाळा, ह्याच्यावर काहीतरी बोला, कधीतरी बोला. फार वेळ बोलू नका, पण कधीतरी बोला. लोकसभेमध्ये कशा अडचणीत हे दोन स्कॅम निघाले की, तेव्हा त्याच्यावर बोला ना काहीतरी. परवा जी दंगलप्रेमी पेटवलीत त्या विशालगडावर आणि गजापूरमध्ये, त्याच्यावर काहीतरी बोला. त्या कावड यात्रेच्या दरम्यान सगळ्या गाड्यांवरती आपापली नावं लिहा, अशी एक नवीन तुम्ही मोहीम काढलेली आहे. देशभरात कायदा लागू करा ना. हा दुकान कोणाचं, ते दुकान कोणाचं, त्यांनी बाहेरच नावं लिहायची. हा कायदा पूर्ण भारतभर काढा. आता चांगला कायदा आहे. मालकी स्पष्ट होईल मुंबईतली पण, कोणाच्या काय ते, म्हणजे मराठी माणसांना पण कळेल त्यांच्या हातात राहिलंय किती. जात धर्म ह्याच्याशिवाय काय पुढचं राजकारण नाही का? आणि खोटा नरेटिव्ह आता कोण सेट करते, हे जरा खोटा नरेटिव्ह म्हणणाऱ्या आमच्या सगळ्या बीजेपीच्या सहकाऱ्यांना विचारा. आणि आम्ही वास्तव सांगितलं तर खोटा नरेटिव्ह. शासनाने स्वतः पोलिसांना हाताशी पकडून, जिल्हाधिकाऱ्यांना हाताशी पकडून विशालगडाची दंगल पेटवली आणि पोलिसांच्या संरक्षणाखाली गजापूर लुटलं असं म्हटलं तर काहीही मी खोटं बोलत नाहीये. दरोडेखोरासारखे लोक आतमध्ये घुसली, त्याच्याकडे सरकारकडे उत्तर आहे सरकारकडे उत्तर? स्वतः एसपी उपस्थित असताना घरं कशी लुटली जातात? घरं लुटली नाही जात तर तिथले घरातले सगळे पळून गेले जंगलामध्ये. विशालगडमध्ये सगळे उघड्यावर राहत आहेत, याचं काही उत्तर आहे तुमच्याकडे? 1 तारखेपासून कुठलंही घर तोडू नये असं म्हणत असताना तुम्ही एक नंतरच 4 प्रमुख कारवाया केल्या आणि त्या 4ही झोपडपट्ट्या दलित आणि मुसलमानांच्या होत्या. का गरिबांना जगूच देणार नाही तुम्ही? काय कलेक्टरला माहित नव्हतं ती स्टे ऑर्डर आहे म्हणून तर कोर्टाने झापलं तुम्हाला की स्टे ऑर्डर असताना तुम्ही तोडलंच कसं? आणि 29 तारखेला तर खूप काही पुरावे समोर येतील, समोर येतील. विशालगडातील हिंदू मुसलमान बांधवांनी कलेक्टरला निवेदन दिलेलं 5 तारखेला की विशालगडावर काहीतरी लफडं होणार आहे. 12 तारखेला पोलिसांना निवेदन दिलं की विशालगडावर काहीतरी लफडं होणार आहे. काही नाही, बंदोबस्त वाढवला नाही, एक माणूस नाही ठेवला. एवढी माणसं वरती गेली कशी? आणि स्वतः शिवाजी महाराज त्या दर्ग्याच्या बाजूला राहिला होते. जेव्हा ते पन्हाळगडावरनं निघाले आणि पन्हाळगडाला विडा बसला सिद्धी जोहरचा, आणि जेव्हा बाजीप्रभू देशपांडेंनी सिद्धी जोहरला रोखलं तेव्हा स्वतः महाराज हे
जंगल मार्गे विशालगडावर पोचले तेव्हा ते जिथे राहत होते त्याच्या बाजूला हा दर्गा होता. महाराजांच्या कधीच मनात नाही आलं हे कसले शिवभक्त, हे तर दरोडेखोर होते. ते शिवभक्त नाही आहेत, हे दरोडेखोर आहेत. शिवभक्तांच्या नावावर हा मोठा ठपका आहे. शिवभक्तांनी कधीच मशिदी तोडल्या नसत्या आणि लगाल लोकांची घरं फोडली नसती आणि त्याच्यातलं सोनं काढून घेतलं नसतं. हे चोर दरोडेखोर, हे चंबळचे दरोडेखोर तरी बरे. उद्धव ठाकरे औरंगजेबचे मोठे फॅन प्रमुख आहेत असं पण अमित शहा म्हटलं. ही बालिश स्टेटमेंट आहे, बालिश. शिवसेनेचं हिंदुत्व शिवसेनेकडनं कोणीच काढून घेऊ शकत नाही. त्यांचं हिंदुत्व मुळातच जन्म घेतलंय ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या हिंदुत्वानं. आणि प्रबोधनकार ठाकरे हिंदुत्व यांचं हिंदुत्व किती व्यापक होतं हे महाराष्ट्राला कोणी समजवायला नको. काही पुस्तकं पाठवा. मी उद्धव ठाकरेंना आवाहन करीन की माननीय त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची जी काही अभ्यासात्मक पुस्तकं आहेत ती जरा पाठवा. प्रतापसिंहराजे साताऱ्याच्या गाडीचे गारसदार यांच्यावर जे त्यांनी पुस्तक लिहिलं आहे ते जरा पाठवा. त्यांचा कसा खून झाला ते जरा पाठवा. देवावरती लिहिलेले त्यांनी पुस्तके पाठवा. अशी अनेक पुस्तकं आहेत प्रबोधनकार ठाकरेंची. ते हिंदुत्व आहे ते 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 सर, काल देवेंद्र फडणवीस असे म्हटले की विरोधकांना आता ठोकून काढा आणि चांगलंय. त्यांना जशात तसं उत्तर द्या. चांगलं आहे. याचबरोबर सर त्यांनी असंही म्हटलंय की कधी तह तर कधी सलगी करावी लागते. अजित पवारांसोबतच्या युतीवर त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. तुम्ही तह करा, सलगी करा, नाही तर अजूनही काही करा. आम्हाला काय करायचंय तुमच्या दोघांमध्ये काय चालू आहे आम्हाला काय. अरे थांबा रे जरा हळू. तुम्ही काय करताय? सलगी करताय, तह करताय का अजून काय करताय? तह करताय का सलगी करताय का अजून काय करताय ते आम्हाला काय करताय. बंद खोलीच्या आतमध्ये काही होऊ शकतं ना. तह सलगीपेक्षा मोठे प्रकारही होऊ शकतात. सर मोठं आता लक्ष राहिलं कारण की शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. कुठल्या आरक्षणाबाबत ती भेट असणार आहे अशी चर्चा सुरू आहे. असं आहे, शरद पवार कोणाशीही भेटू शकतात, कधीही भेटू शकतात. त्यांच्या इतका परिपक्व, प्रगल्भ, अनुभवी राज्यकर्ता, राजकारण करणारा भारताच्या पृथ्वीवरती, भारताच्या भूमीवरती दुसरा नाही. ते जातीपातीच्या, धर्माच्या पलीकडचं राजकारण करतात. ते माणुसकीच्या दृष्टीने राजकारण करतात, मानवी हिताचं राजकारण करतात. आणि म्हणूनच ते शरद पवार आहेत. बाकीचे आले आणि गेले, पण गेले 50 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कोण आहे तर ते शरद पवारच आहेत. सर, अमित शहा असं देखील म्हणाले की शरद पवार सत्तेवर आल्यानंतरच का मराठा आरक्षण झालं. शरद पवारांनी जातीपातीचं राजकारण कधीच केलं नाही. 2 वर्ष महाराष्ट्राने बघितलं की ह्यांनी कशा 2 जाती एकमेकांना भिडवल्या. इतकं घाणेरडं राजकारण केलं आणि त्याच्यात यश येत नाही म्हणून आता हिंदू मुसलमान परत वळले. पण त्यांना मी एकच सांगू इच्छितो की ना तर मुसलमान भडकतील ना हिंदू भडकतील. दोघांनाही समजून चुकलंय की तुम्ही फक्त राजकारण हे राजकीय फायद्यासाठी करता, बाकी तुमचा त्याचा दुसरा हेतू कुठलाही नाही. सर धर्मवीर पार्ट 2 येतोय 9 ऑगस्टला. त्यामध्ये हिंदुत्वाचा वारसा आम्हीच पुढे नेतो असं त्या चित्रपटात दाखवणार. या धर्मवीरतेबद्दल तर मला काहीच बोलायचं नाही. कारण का त्या मठामध्ये कोण यायचं जायचं हे आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित माहिती आहे. कोण किती जवळ होतं हेही आम्हाला व्यवस्थित जायचं आहे. त्याच्यामुळे ते त्यांचा पिक्चर आहे. ते प्रोड्युसर, डायरेक्टर, रायटर, गीतकार, संगीतकार, गायक सगळे आहेत. त्यामुळे आपल्याला काय, आपण तो पिक्चरच बघत नाही तर करायचं काय पिक्चरबद्दल. सर, आज अजित पवारांचा वाढदिवस आहे तर लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी मेळावे घेतलेले आहेत. नाही, त्यांनी योजनेचं नावच बदललं ना. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही त्यांनी माझी लाडकी बहीण योजना करून टाकली. म्हणजे ते स्वतः, म्हणजे हे अजित पवारांची सवय आहे की मी करेन तेच. आता योजना काय पास झाली, माझी लाडकी बहीण, बरोबर आहे.
मग आपलं काय नाही, मुख्यमंत्री लाडकी बहीण ही माझी लाडकी बहीण कुठून आणली योजना? नवीन योजना काढतायत की काय परत 1,500ची? बारामतीमधनं सिग्नल आले असतील की 1,500ने काय होत नाही महाराष्ट्रात, 3,000 करा तर करतील. त्यांना काय पैसेच वाटायचे, त्यांचे कुठे वाटायचे, जनतेकडनं घ्यायचे आणि वाटून टाकायचे. अनेक ठिकाणी भावी मुख्यमंत्री असे केक कापले चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे. त्यांच्यात स्पर्धा आहे ती चांगली आहे. ह्या सवलतींमुळे तुमच्या मतदारसंघात पहिल्यांदा दहीहंडी जी आहे होतीये. हा, ते दहीहंडी खूप लागतात, पहिल्यांदाची चर्चा होते. सर ह्या सवलतींमुळे कुठेतरी तरुण वर्ग एक आळशी बनेल किंवा काम करण्याची त्याची प्रवृत्ती कमी होईल असं वाटत नाही का? ह्या अतिरेक नाही होत योजनांचा? मतं विकत घेण्यासाठी हे स्वतःचे केस काढून टकलं करून पण फिकडायला कमी नाही करणार. मतं पाहिजेत, किसी भी कीमत पे हमें वोट चाहिए. त्यामुळे याला फार महत्व देण्याचं काय कारण नाही. लोकांना सगळं कळतं आणि खास करून तरुण पोरांना तर सगळंच कळतं. तुमचे इतके कारखाने गुजरातला गेले तेव्हा तुम्हाला कधी वाटलं नाही की तरुणांच्या नोकऱ्या जात आहेत? इतक्या IT इंडस्ट्रीज बंद पडल्या, तुम्हाला वाटलं नाही कधी हे असं घडतंय आणि याच्यामुळे नोकऱ्या जात आहेत? मुंबईमधल्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टच्या कंपन्या ज्यांना तुम्ही रस्त्याची कामं दिली आहेत, हॉस्पिटलची कामं दिली, त्यांचे कर्मचारी तपासून बघा, 31% मराठी माणसं आहेत. बाकी सगळे कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि गुजरातचे आहेत. कारण का मोठे सगळे कॉन्ट्रॅक्टर हैदराबादहून आलेत, मोठे सगळे कॉन्ट्रॅक्टर गुजरातहून आलेत. मराठी माणसाला मुंबईतनं खतम करण्याचा डाव आहे, खतम. आणि हे पुराव्यासकट मी सिद्ध करून देऊ शकतो. हे मला काल डाटा मुंबईच्या इंजिनियर्सनी आणून दिलेला आहे. मराठी माणसाला काही वर्षाने हद्दपार करून टाकतील, हद्दपार. आधीच चालू आहे, नॉनव्हेज खाणाऱ्यांना प्रवेश नाही, नॉनव्हेज खाणार असाल तर राहू देणार नाही. दक्षिण मुंबईत तर अजून 10-15 वर्षाने औषधाला सापडणार नाही मराठी माणूस. ज्या दक्षिण मुंबईवरती मराठी माणसाचं वर्चस्व होतं, संपलं. आमचा म्हणजे परळला, लालबागला, पार शिवडीपर्यंत राहणारा मराठी माणूस, पार ताडदेवपर्यंत राहणारा माणूस हा आता बोरिवली, दहिसर, विरार इथे फेकला गेला. आपण कधीच बघितलं नाही त्याच्याकडे वळून. आता तिथे जिथे चाळी होत्या तिथे 40-40, 50-50 आपण बघितलं की आम्ही टोपी खाली पडेल ही परिस्थिती होते. गरीब माणसाला स्थानच नाही तर मुंबई. सर सर 58 वर्षांनंतर पुण्यानंतर वरली आणि आता मुलुंडमध्ये हिट अँड रन ओढीमधून 2 रिक्षांना धडक दिली. त्यामध्ये 4 जण हे गंभीर जखमी. हिट अँड रन बेसिकली रोड सेफ्टी नावाचा प्रकारच महाराष्ट्रात नाही. कारण का ह्या एकेकाच्या बंदोबस्ताला 800 पोलीस आहेत. 800 पोलीस. काय करणार पोलीस तरी बिचारे, काय करणार? आपण सगळं पोलिसांच्या डोक्यावर पडतो, पोलीस करणार काय? पोलीस कंप्लेंट घेतात, काय करणार पोलीस? हतबल आहेत. फोन येतो, जितेंद्र आव्हाडचं नाव घ्या, टाका त्याच्यात. काय हिंमत आहे आमच्या इन्स्पेक्टरची? इन्स्पेक्टरला निरोप येतो, नाव घे नाही तर खुर्ची सोड. हे असं 15 वर्ष आम्ही राज्यकर्ते होतो, त्याच्या आधीही आम्ही राज्यकर्ते होतो. आम्हाला नाही वाटत आमचा गृहमंत्री कधी असा दम देत असेल, कधीच नाही. ह्यांच्या म्हणजे काय आता सांगायचं, ह्यांचे PA फोन करतात, याला MPDA लावा, त्यांना MPDA लावा, त्याला MPDA लावा. PA कार्यकर्ते, यांच्या सगळ्या चोऱ्या माऱ्या 307, 302 सगळं लपवलं जातं. अर्थात याच्यात पोलिसांची पण चूक आहे की जेव्हा एखाद्या माणसाचा मुर्दा पडलेला असतो तेव्हा तुम्ही या गोष्टी लपवता कसं काय? तुम्ही इन्क्वायरी मध्ये ट्रान्सपरन्सी का ठेवत नाही? फॉरेन बँकेत कोणाकोणाचे पैसे गेले तुम्ही शोधत का नाही? जेव्हा तुम्ही एका गुन्ह्याचा तपास करता तेव्हा सर्वत्र तो तपास का नाही होत? आणि मग एक मगरुरी येते, कितीही काही केलं तरी माझं नावच येऊ शकत नाही. मग करा दुसरा, करा तिसरा, करा चौथा. हाय आपल्याला राजकीय आशीर्वाद. कुठेतरी हे थांबलं पाहिजे. हे थांबलंच पाहिजे. क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स हे चुकीचंच आहे.
तुम्ही कोणाची खरूच काढू नका आणि दुसऱ्याला खरूच काढायला देऊ नका. आम्हाला आया बहिणीवरनं शिव्या घालतात ट्रोलिंग करताना आणि फटके पडले की मग म्हणतात अरे मारलं 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 मारलं. करू नका ना. आमच्या आया बहिणी काय रस्त्यावर पडले काय? आमच्या पोरींबद्दल वाटेल ते लिहायचं. आमची पोरगी काय रस्त्यावर पडली काय? आणि ठोकून काढा काय? ठोकायला काय आम्ही काय नामार्दाची अवलाद आहे काय? काय भाषा आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणतो ठोकून काढा आणि ज्याच्या हातात पोलीस आहेत. याचा अर्थ काय समजायचा? मी तर उद्या चिलखत विकत घेतोय. चिलखत आणि काय असतं ते हेल्मेट जिरेटोप तेच घालून फिरणार आहे उद्या ठाण्यामध्ये. ते असतं ना इथे काहीतरी ते नाही काय असतं ना इथे ते शिवाजी महाराजांच्या काळातलं ते सगळं लावावं लागेल आता. काय माहित कुठं तलवारी बिलवारी येतील. चिलखत नाही, चिलखत आलं छातीवर. फक्त मांड्यांना काय लावायचं अजून मिळालेलं नाही. ते क्रिकेटमध्ये काहीतरी लावतात ना. हा क्रिकेटमध्ये काय साईड पॅड नंतर इथे काय असतं पॅड असतं तेच घालून फिरावं लागेल आता. उद्या हॉकी बिकीने मारलं तर हे वाचवावं लागेल ना. म्हणजे सर याचा अर्थ गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र हे फडणवीस भाजपच्या कार्यकर्त्यांना मोकळीक दिली आहे. हे इतके पिसाळले आहेत. लोकसभेच्या निवडणुकांनंतर जनतेने जो फटका मारलाय तो त्यांच्या इतका वर्मी बसलाय की त्यांचा तोलच गेलाय. एखाद्याने असं बोलणं की ठोकून काढा ही काय भाषा आहे का महाराष्ट्रात? महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधी घडलंय का? म्हणजे ह्याच्या पुढे आम्हाला समजतंय की कुठलाही गुन्हा झाला की पोलीस म्हणणार तुम्ही नाही, त्यांनी मारलं नाही, तुम्हीच मारलं, स्वतः गेलात त्यांना मारायला. हसं करून घेत आहेत आणि पोलीसही स्वतःच करून हसं करून घेत आहेत. 2 महिने आहेत फक्त 2 महिने. 2 महिन्यानंतर बदल अटळ आहे. लोकसभेमध्ये गद्दारी हा विषय थोडा चालला, आता एवढा चालेल. गद्दारीला क्षमा नाही. गद्दारी विरुद्ध इमानदार, गद्दार विरुद्ध इमानदार अशी लढाई आहे. सर 58 वर्षानंतर संघावरील बंदी हटवण्यात आलेली आहे. सरकारी कर्मचारी देखील आता सहभागी होऊ शकणार आहेत. 4 जून नंतर असं काय घडलं की संघावरील ही 58 वर्षाची बंदी हटवण्यात आलेली आहे? काँग्रेसने देखील याच्यावरती सडकून टीका केली. नाही असं आहे की ज्या पद्धतीने गांधींची हत्या झाली आणि जेव्हा वल्लभभाई पटेलांनी गोळवळकरांना सांगितलं, हे मला मान्य आहे की गांधींची हत्या RSSने केलेली नाही, पण मी हे स्पष्टपणाने तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही तयार केलेल्या वातावरणामुळेच गांधींची हत्या झाली. हे कोण म्हणालं? वल्लभभाई पटेल. आणि ते पत्र आहे त्यांची काही कृतीच अशी आहे. संविधानावर बहिष्कार घाला, तिरंगा लावू नका, हे सगळं रेकॉर्डवर आहे ना. कालच एक पुस्तक वाचत बसलेलो दाखले घेत. मनुस्मृती हेच आमचं संविधान आहे. म्हणजे या सगळ्या आमच्या भगिनी ह्यांच्याबद्दल जे काय लिहिलंय ते मी आता ह्यांच्यासमोर बोलूही शकत नाहीत. असे विकृत लिहिणाऱ्यांना तुम्ही संविधान म्हणू शकतात हे आताच तुमची कळून येते. आणि पॉलिटिक्स ऑफ हेट जगामध्ये कधीच चालत नाही. अरे जर्मनीत नाही चालू शकलं. जगाच्या पाठीवर जिथे जिथे पॉलिटिक्स ऑफ हेट आलं, द्वेषाचं राजकारण आलं, तो देश डुबला. अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण, इराक डुबला, लिबिया डुबला, श्रीलंका डुबला. श्रीलंकेत तर शेवटी परिस्थिती आली की त्यांनी राजवाडा आणि प्राईम मिनिस्टरचं निवासस्थान लुटलं. तुम्ही मनुष्यामध्ये भेदभाव करून राजकारण आणि तुमचं हे चालूच शकत नाही गव्हर्नमेंट. आज महाराष्ट्रातून देशाचा तुम्ही विभागणी करा ना. ईशान्येला कोण आहेत जास्ती? ख्रिश्चन आहेत. खाली केरळामध्ये कोण आहेत जास्ती? ख्रिश्चन आणि मुसलमान आहेत. काश्मीरमध्ये कोण आहेत जास्ती? या सगळ्यांना एकत्र करून जवाहरलाल नेहरू, गांधी आणि आंबेडकरांनी हे राष्ट्र व्यवस्था स्थापन केली. त्याला जर तुम्ही सुरुंग लावणार असाल तर तुम्ही देशाला सुरुंग लावताय. त्या गजापूरमध्ये इतिहासामध्ये कधीही एकही सण त्यांनी एकट्यांनी साजरा केलेला नाही. गणपतीची मिरवणूक अख्खं गाव काढतं.
ईदचा ते मोहरमचा तो ताजिया अख्खं गाव काढतं. मी काल गजापूरच्या सगळ्यांशी बोललो, तिथल्या प्रमुख सगळ्यांशी बोललो. ते म्हणाले आमच्या गावातच कधी वाद नाही झाले. हे दरोडे कोण होते बाहेरनं हेच आम्हाला समजत नाही. रडत होता, बायका रडत होत्या. आमच्या पोरांना मारलं म्हणाले, आमचं सोनं नाणं लुटून नेलं. एखाद्या छोट्याच्या शिवकालीन गावाला, अरे कसले शिवभक्त, हे कसले शिवभक्त, हे तर दरोडेखोर अतिरेकी आहेत. फक्त अतिरेकी आणि दरोडेखोर असे निर्गुणपणाने वाचू शकतात. दोन मिनटं सर, भाजपा का एक अधिवेशन हुआ था, उसमें अमित शाह खुद आए थे. उन्होंने मतलब भ्रष्टाचारों का सरदार ऐसा शरद पवार जी को कहा है. मैं सिर्फ इतना ही कहूंगा कि आप सिर्फ आईने में देखो. आप आईने में देखोगे तो तुम्हारे सम्मेलन में शामिल हुए और कैबिनेट में शामिल हुए सभी लोगों का चेहरा साफ दिख रहा है. और फिर आप ही तय कीजिए कि भ्रष्टाचारियों का सरगना कौन है सरदार. आप ही चुनिए. जो 8 मंत्री आपने एनसीपी से बनाए हैं, वो क्या दूध के धुले हैं क्या? उनको आपने वॉशिंग मशीन में डाला, आपकी स्पेशल वॉशिंग पाउडर है उसमें उनको धोया और बाद में साफ करके निकाल दिया. सर, जिस प्रकार कई सालों से देखा जा रहा है कि जिनके ऊपर भ्रष्टाचार के आरोप लग रहे हैं वो बीजेपी में जा रहे हैं और उनके ऊपर के आरोप भी मिट रहे हैं. आसाम के मुख्यमंत्री हेमंता कुमार बिस्वास, ये क्या थे, कौन थे, क्या आरोप हुए थे? ऐसे सभी जगहों पे जितने कांग्रेस के प्रमुख नेता हैं जो बीजेपी में शामिल हुए, जरा उनका इतिहास निकाल के देखिए कि क्या क्या आरोप किए थे बीजेपी ने उनके ऊपर. स्वयं अजीत पवार के ऊपर देवेंद्र फडणवीस जी ने क्या आरोप किए थे, जरा उठाकर देखिए. फिर आपको समझ में आएगा, पूरे महाराष्ट्र को पता चलेगा कि सच्चाई क्या है. सच्चाई तो यह है कि शरद पवार इन जातियों शक्ति के और सत्ता के बीच में सबसे बड़ी दीवार है. और जब तक ये दीवार हम गिराते नहीं, तब तक हम सत्ता के नजदीक नहीं जा सकते. जाएंगे तो भी ऐसे लंगड़ के जाएंगे. तो उनको वो दीवार पे हमला कर देने का है. वो हत्ती का जो ये था ना गंडस्थल, उसके ऊपर जब तक मारते नहीं तब तक हत्ती गिरता नहीं. तो महाराष्ट्र का गंडस्थल शरद पवार है. उसके ऊपर जब तक हमला नहीं करते कौन ये शरद पवार के बारे में बोलते नहीं तो आप न्यूज वाले मेरे पास आते क्या सुबह सुबह? देवेंद्र फडणवीस कल बोला, आप आए क्या मेरे पास? शरद पवार है यार, इतनी बात तो समझो. सर, अमित शाह ने उद्धव ठाकरे जी के ऊपर भी एक टीका की है कि वो औरंगजेब के फैन क्लब के प्रमुख हैं. देखो ऐसा है कि उद्धव ठाकरे इनके हाथ में नहीं लग रहा है. दूसरी चीज, हिंदुत्व, साफ हिंदुत्व जिसको कहते हैं, वो अगर किसी ने संभाला है, पाला है, नीति नियम से पाला है, तो वो उनके जो पिता के पिता थे, दादा थे, जिनका नाम प्रबोधनकार ठाकरे था, उनका हिंदुत्व ये पूरे महाराष्ट्र को मान्य है. और उसके ही पीछे हमारे उद्धव ठाकरे जी चल रहे हैं. तो ये बोलना बहुत आसान है. औरंगजेब के क्या है, ये है, वो है, ये बोलना बहुत आसान है, बहुत आसान. सर, कावड़
जिस प्रकार कावड़ यात्रा चल रही है, कावड़ यात्रा में आने वाली सभी गाड़ियों के ऊपर अपना नाम लिखो, इस प्रकार मैं तो चाहता हूं कि देश भर ये कायदा लागू करो ना, जरा देश में भी समझने दो लोगों को। ये क्या है कि यानी बबलू के हाथ में आया तो नहीं खरीदेंगे, राम के हाथ में आया तो खरीद लेंगे, अब्दुल के हाथ से आया तो नहीं करेंगे, खरीदेंगे, आवार्स के हाथ से आए तो खरीद लेंगे। ये क्या इंसानियत जिंदा रखेंगे कि नहीं रखेंगे? लोग हाथ का कमाते हैं, रात को खाते हैं, तो उनको खाने से भी रोक दोगे क्या? भी ये भारत है कि भारत को पाकिस्तान बना रहे हो? सर, इस तरह से विशालगढ़ की घटना है, ये कावड़ी यात्रा की कहीं ना कहीं हिंदू मुस्लिम फैलाया जा रहा है। अरे उनको ऐसा है, उनको पता चल गया है, उनका जो सर्वे आया था, कुछ पार्टियों ने इंटरनल सर्वे किया था, तो किसी को 25 सीट दिखा रही है, किसी को 52 सीट्स दिखा रही है, किसी को 17 सीट दिखा रही है। तो सिवाय हिंदू मुस्लिम का अनुमान करके इनको कुछ नहीं मिलने वाला, ये इनको पता है। जो विशालगढ़ के बाजू में खुद शिवाजी महाराज रहे थे, तभी उस दरगाह को कुछ नहीं हुआ, तभी उस दरगाह को कुछ नहीं हुआ। ये कौन से शिव भक्त थे जो विशालगढ़ पे भी गए, हमला किया और नीचे आके दरोडेखोर, क्या रहते ना, हिंदी में क्या बोलते दरोडेखोर को? डकैती डाली, पूरा घर दार, सोना नाना, औरतों की सब बैग सब लूट के चले गए। ये तो सिर्फ चंबल में चलता था, ये नए चंबल के डाकू कहां से आ गए यहाँ पे? इसी वाला एक सवाल है, पिक्चर आ रहा है धर्मवीर 2, उसमें हिंदुत्व को आगे लेके जाने की कहानी कर रही है, यहीं पे भी हिंदू मुस्लिम दिख रहा है सर, आप किस तरीके से? आपको टिकट मिला है तो आप जाइए, देख के आइए, फिर मुझे कहानी बताइए। हम हिंदुत्व को आगे लेके जा रहे हैं, ऐसी कहानी उसमें आ गई सर। इनका हिंदुत्व हमें बहुत बहुत नजदीक से दिखा है। सर, उप मुख्यमंत्री अजीत दादा का एक नया ढंग सामने आ रहा है। जो अजीत दादा रंग फैक्टर को मानते नहीं थे, उनका बैनर से लेके जैकेट तक सब गुलाबी। देखो, जब तुम 200 करोड़ किसी आदमी को देते हो और कहते हो कोई इमेज बिल्डिंग करो, तो इमेज बिल्डिंग में वास्तुशास्त्र आता है, इमेज बिल्डिंग में रंग का शास्त्र आता है, इमेज बिल्डिंग में हस्तरेखा आती है, कुंडली आती है, किस समय बाहर गिरना चाहिए, राहुल काल कब है, मंगल काल कब है, सब आता है ना। तो उसका सबका पालन करेगा, क्योंकि अभी नरेश अरोड़ा बोलेगा वो ही करेंगे। तो नरेश अरोड़ा ने कहा होगा कि ये 17 दिन जो है आप गुलाबी कलर ही पहनिए, तो उन्होंने गुलाबी कलर पहन लिया। आपको क्या दुख होता है यार? सर, आज शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से मिलने आते हैं। देखो, शरद पवार है। आज पूरा भारत में उनके इतना सीनियर राजनेता नहीं है। कोई भी विषय जो महाराष्ट्र को सताता है, महाराष्ट्र के लिए आने वाले दिनों में अड़चन का विषय हो सकता है, उससे कुछ गंभीरता हुई तो महाराष्ट्र का नुकसान हो सकता है, ऐसे विषय पे वो सीएम से मिलेंगे और वो खुद जाते हैं। वो नहीं कहते कि शरद सीएम मेरे घर पे आ जाओ, वो सीएम से अपॉइंटमेंट मांगते हैं, बाकायदा पेपर पे आता है, वो छुप छुप के नहीं मिलते, भरे दरबार में घुस जाते हैं। तो ये काम उनका है, सालों से वो करते आए हैं। हम भी कभी कहते हैं अरे गवर्नमेंट अड़चन थे साहब मत मिलना, वो बोलते ये नहीं है, ये महाराष्ट्र के हित में है, हम मिलेंगे। पुण्यानंतर वरलीनंतर आता मुलुंडमध्ये हिट अँड रन झाले, त्यामध्ये होडीने 2 रिक्षांना धडक दिली, त्यामुळे 4 जण गंभीर जखमी झाले. सर, त्याला जोडूनच प्रश्न आहे की 2 ते 3 वेळा असं झालं की मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना दुर्घटना घडलेली आहे, कारण त्यांनी ताफ्यातले अँब्युलन्स देखील दिलेले आहेत, त्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण देखील वाढताना पाहायला मिळतं. प्रश्न हा आहे की ह्या तिन्ही दुर्घटनांमध्ये काय झालं, तर त्या अगरवालच्या पोराला वाचवायला राजकीय सगळे नेते धावले पुण्यातले. वरळीमध्ये जो ऍक्सिडेंट झाला, त्याची दारू, त्याचे ड्रग्ज उतरल्यानंतर तो पोलिसांसमोर गेला, त्यामुळे पोलीस काहीच करू शकले नाहीत. तिथेही राजकीय दबाव आला. आणि मुलुंडच्या बाबतीत बोलायचं झालं तर पोलीस केसच घ्यायला तयार नाही. आजकाल पोलिसांना झालंय तरी काय हेच समजत नाही. पोलीस स्टेशन मधनं बसून पोलिसांना कोण चाव्या मारत असतं, पोलिसांच्या खुर्चीत कोण नेमकं बसलं हेच कळायला मार्ग नाही.
या प्रकरणामध्ये असं सांगण्यात येते, पोलिसांकडून अशी माहिती मिळते की रिक्षा ज्या आहेत त्या क्रॉसिंग करताना हा अपघात झाला. मात्र ही सकाळचा अपघात झाला. रिक्षांचा जर आपण अपघात बघितला तर रिक्षाचा पूर्ण हे झालेत आणि त्यामध्ये गंभीर जखमी आहेत प्रवासी. अरे आता मरणाला किंमत नाही राहिली रे महाराष्ट्रात. तुम्ही जखमींच्या बाबतीत काय बोलता? माझा माणूस आहे ना, त्यांनी मारला ना, मरू दे त्याला, माझ्या माणसाला वाचवा. महाराष्ट्राचं राजकारण हे आता म्हणजे पूर्णपणाने त्याची जी एक सामाजिक स्तर होता, त्याचा जो राजकीय स्तर होता तो इतका खालवला आहे की महाराष्ट्र कोणाच्या हातात आहे हा प्रश्न पडतो. कुठेतरी गृहमंत्री कमी पडतात ते, कारण की अख्खं सरकार कमी पडतंय. अख्खं सरकार विशालगडावरती जे झालं आणि खाली जे झालं, माझं आव्हान आहे कोणालाही की कोणीही माझ्यासमोर आणावं आणि त्याला समोर बसवावं. ही दंगल सरकारने घडवून आणली आहे. ही दंगल सरकारने घडवून आणलेली आहे आणि याचे सगळे पुरावे मी महाराष्ट्रासमोर द्यायला तयार आहे. प्रश्न हिंदू मुसलमानांचा नाही आहे, प्रश्न माणुसकीचा आहे. शिवराजांच्या काळापासून असलेले हे गाव गेल्या 350 वर्षामध्ये एक दंगल होत नाही. तिथे अनेक हिंदू राहतात, अनेक सण साजरे केले जातात, पण एकाशी एक लागून सण साजरे केले की तू माझा सण साजरा करतोस, मी तुझा सण साजरा करीन. दिवाळी असेल, ईद असेल, गणपती असेल, मोहरम असेल, सगळे एकत्र मिळून सण साजरा करतात. शिवकालीन गाव आहे. शिवाजीने हे महाराष्ट्राला शिकवलं नाही. सर, पुणे के बाद वर्ली और वर्ली के बाद अभी मुलुंड में हिट एंड रन का एक्सीडेंट हुआ है. देखो, इसमें एक क्रोनोलॉजी देखी है. पुणे में हुआ, फिर वर्ली में हुआ और अभी मुलुंड में हुआ. ये तीनों एक्सीडेंट में आप देखेंगे कि पुलिस का जो काम है वो काम करना चाहते थे, लेकिन राजनेता ने उनको काम करने नहीं दिया. अगर राजनेता किसी के जिंदगी से खेल रहे हैं तो काहे के राजनेता? अग्रवाल के लिए तो बड़े 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 ऑफिसर और सब काम पे लग गए थे. खुद कमिश्नर ने कहा था कि मुझको किसके किसके फोन आए थे. आज मैं उनका नाम नहीं लेना चाहूंगा, लेकिन हमने भी मर्यादा रखनी चाहिए कि हम किस गुनाह में जाते हैं. अगर मर्डर जैसा गुनाह हम दबा देते हैं और उसके लिए मदद करते हैं तो ऐसे राजनेता के मुंह पे थूक देना चाहिए. एफआईआर दर्ज नहीं हो रही है, रिक्शा वाले की गलती ऐसी बताई जा रही है सर. अब पुलिस तय करेंगे ना किसकी गलती है, क्या है. देखो, ऐसा है, सुप्रीम कोर्ट में ललिता कुमारी वर्सेस उत्तर प्रदेश का एक केस है. मैं ललिता कुमारी है कि मालूम नहीं, लेकिन एनी कॉग्निजिबल ऑफेंस जाके अगर कोई मुजरिम, यानी मुजरिम नहीं, कोई तकरार करने वाला जाके बोलता है तो आपको एफआईआर लेनी ही पड़ती है. यह सुप्रीम कोर्ट का निर्णय है. मैं तो अब सोच रहा हूं एक बड़ा बोर्ड निकाल के हर पुलिस स्टेशन के बाहर लगा दूं कि एफआईआर हैज बिकम कंपल्सरी. यू कैनॉट डिनाई एफआईआर. और ज्यादा हुआ तो मैं जाऊंगा मुलुंड पुलिस स्टेशन में कि तुम एफआईआर कैसे नहीं लेते हो, बैठ जाऊंगा उधर जाके. आरोपी ने गाड़ी लगा कर पुलिस स्टेशन नहीं जाकर वो फरार है फिलहाल. किस तरीके से तो यही हो रहा है ना. फोन गया होगा, अरे भाई अपना आदमी फरार है, जा संभाल के, 2 दिन के बाद आ जाएगा. सर, पुणे में जिस प्रकार खून का अदला बदली हुई थी, अरे सब हो गया. अरे बॉडी की अदला बदली कर देते हैं यार. तुम क्या खून की बात कर रहे हो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.